नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी हिरव्या मटारची एकदम जबरदस्त नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। ही रेसिपी तुम्ही याआधी कधीच पाहिली नसेल किंवा खाल्ली सुद्धा नसेल। एकदा ही रेसिपी बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवून खाल। तर ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी हिरवा मटारचे दाणे घेतले आहेत। हिरवे मटार स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यात हे हिरवे मटार घालायचे आहेत। यानंतर 2 हिरव्या मिरच्याचे तुकडे घेतलेले आहेत। आलं आणि लसूण घेतलेली आहे, तर 3 ते 4 पाकळ्या लसूण आणि 1 इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे। जास्त मसाल्याचा आपण इथे वापर करणार नाही आहोत। 3 ते 4 काळी मिरी घातलेली आहे। त्यानंतर मी 1 चमचा धणे घेतलेले आहेत। 1 चमचा बडीशेप घालायची आहे आणि पाणी न घालताच असंच झाकण लावून मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं आहे। तर पाण्याचा वापर मी इथे केलेला नाही, तुम्ही पाहू शकता। आणि असंच मी हे जाडसर वाटून घेतलेलं आहे। अजिबात पाण्याचा वापर आधी करायचा नाही। तर आपले हे मिश्रण तयार आहे। आता ही रेसिपी बनवण्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ आणि सारख्याच वाटीने अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। हा रवा मी बारीक घेतलेला आहे, इथे तुम्ही जाडा रवा सुद्धा वापरू शकता। त्यानंतर आपण मटारचं जे वाटण केलं होतं ते वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता 1 चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, तो सुद्धा घालूया। थोडीशी हिंग पावडर घालायची आहे। आता 1 चमचा तेल घालायचं आहे आणि सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गरज लागेल तेव्हा आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत। आता मी मिक्सरचं भांडं धुवूनच यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि एक छान पीठ मळतो तसा गोळा बनवून घ्यायचा आहे। तशा पद्धतीनेच आपण मळून घ्यायचं आहे। जास्त घट्ट किंवा जास्त पातळ पीठ मळायचं नाही। जसं आपण चपात्याला पीठ मळतो तशा पद्धतीने पीठ मळायचं आहे। तर मंडळी, मी मिठाचा वापर करण्यास विसरली होती, तर मीठ सुद्धा घालायचं आहे। तर चमचाभर मी इथे मीठ घातलेलं आहे आणि मीठ घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून हे आपण पीठ मळून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता, मी छान अगदी चपातीला मळतो तशाच पद्धतीने हे पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे। आता हे पीठ 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवायचं आहे, कारण आपण यामध्ये रव्याचा वापर केला आहे आणि रवा थोडा फुलून येण्यासाठी वेळ लागतो। तर 10 ते 15 मिनिटं हे पीठ असंच बाजूला ठेवून देऊया। तर 20 मिनिटं झालेली आहे। मी 20 मिनिटं हे पीठ बाजूला ठेवलं होतं। एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। त्यानंतर याचे 2 भाग करायचे आहेत। मी हाताला थोडंसं सुकं पीठ लावलेलं आहे। आपण भाकरीसाठी जसं पीठ घेतो तसं पीठ घ्यायचं आहे आणि याचे असे 2 उंडेच म्हणजे 2 गोळे बनवून घ्यायचे आहेत। इथे मी पोलपाट घेतला आहे, त्या गोळ्यांना म्हणजे पिठाला उंड्यांना सुकं पीठ लावलं आहे आणि चपाती लाटतो तशा पद्धतीने आपण ही एक पोळी लाटून घेणार आहोत। गरज लागली तर इथे तुम्ही सुक्या पिठाचा वापर करू शकता। तर आम्ही ही पोळी अशी लाटून घेतलेली आहे। मंडळी, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील। तर हे पहा, मी एक मोठी पोळी लाटून घेतलेली आहे। त्यानंतर कटर घ्यायचा आहे, तर मी इथे पिझ्झा कटर घेतलेला आहे। तुमच्याकडे सुरी असेल तर सुरीने सुद्धा तुम्ही कट करू शकता आणि अशा साईजमध्ये हे कट करून स्ट्रिप्स घ्यायचे आहेत, म्हणजे स्ट्रिप्सच्या आकारामध्ये मोठे मोठे असे कट करायचे आहेत। त्यानंतर याचे असे रोल बनवायचे आहेत। तुम्ही खांडवी तर कधी खाल्लीच असेल, तर खांडवी बनवतो ना तशा पद्धतीने आपण हे असे रोल बनवून घ्यायचे आहेत। तर हे बघा, एक रोल मी बनवलेला आहे। अशाच प्रकारे बाकीचे रोल सुद्धा बनवून घ्यायचे आहेत। खूप झटपट बनतात, जास्त वेळ लागत नाही। हे बघा, अशा प्रकारे मी हे रोल बनवले आहेत। तर बाकीचे रोल सुद्धा असेच बनवून घ्यायचे आहेत। बघा, अगदी सहज हे रोल बनतात, अजिबात चिकटत नाही। खूपच सोपी रेसिपी आहे मंडळी, एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। अशा पद्धतीने रोल तुम्ही लहान मुलांना बनवायला दिले ना तर ते सुद्धा सहजच बनवतील। खूपच झटपट हे रोल बनले जातात। बघा किती सुंदर रोल दिसत आहेत। हे दिसायला जितके सुंदर आहेत ना, तितकेच खायला सुद्धा टेस्टी लागतात। तर हे आता एका आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि दुसरा जो गोळा होता ना, त्या गोळ्याचे सुद्धा अशाच प्रकारे रोल आपण बनवून घेऊया। तर हे पहा, सगळे रोल मी अशा प्रकारे बनवून घेतलेले आहेत। हे रोल असे बनवून तुम्ही फ्रीजमध्ये हवाबंद डब्यात ठेवू शकतात आणि याचा वापर नंतर करू शकतात। आता हे रोल आपण फ्राय करून घेणार आहोत। तर कढई मी गरम केलेली आहे आणि तेल सुद्धा चांगलं गरम करून घेतलं आहे। तेल चांगलं गरम करायचं आणि त्यानंतर गॅस स्लो करायचा आहे। गॅस स्लोवरच आपण हे
तळून घेणार आहोत। जर तुम्ही फास्ट केला गॅस तर हे कुरकुरीत आणि क्रिस्पी बनणार नाही। जितक्या स्लो गॅसवर तुम्ही हे रोल तळून घ्याल तितकेच हे रोल क्रिस्पी आणि क्रंची बनतात। तर चांगले एका बाजूने फ्राय झाले की आपण दुसऱ्या बाजूने हे पलटून फ्राय करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही पाहू शकता एका बाजूने याचा कलर चेंज झालेला आहे। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा पलटून चांगले क्रिस्पी होईपर्यंत स्लो गॅसवरच हे तळून घ्यायचे आहेत। मध्ये मध्ये अशा पद्धतीने झाऱ्याने हलवून चांगला कलर येईपर्यंत हे रोल फ्राय करून घ्यायचे आहेत। तर 5 ते 7 मिनिटं हे रोल मी छान कलर येईपर्यंत फ्राय करून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता काय मस्त कलर आलेला आहे आणि सगळ्या बाजूनी एकदम सारखेच हे रोल आपले फ्राय झालेले आहेत। आता हे रोल आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बाकीचे रोल सुद्धा फ्राय करून घेऊया। तर मी बाकीचे रोल सुद्धा या तेलात छान मस्त कलर येईपर्यंत फ्राय करून घेतलेले आहेत। तर सगळे रोल मी फ्राय करून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता किती मस्त असे रोल झालेले आहेत तयार। तुम्ही हे रोल मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता। संध्याकाळच्या छोट्या बुकेसाठी तुम्ही त्यांना हे रोल झटपट बनवून देऊ शकतात। हे रोल खायला दह्याबरोबर खूपच चविष्ट लागतात। तसेच तुम्ही सॉस बरोबर खाल्ले तरी खूपच छान लागतात। हे खायला इतके क्रिस्पी आणि कुरकुरीत आहे की मुलांना याचा स्वाद आणि टेस्ट खूपच आवडेल। तर हिरव्या मटारचे हे रोल एकदा नक्की ट्राय करून बघा। मुलांना तर नक्कीच आवडतील, शिवाय मोठेही आवडीने खातील। तर रेसिपी तुम्हाला ही कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका। आवडली असेल रेसिपी तर लाईक करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे यापुढेही तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।